कथा आहे माळ. लेखक विद्याधर पुंडलिक. माळ ऐकूया. आपल्या नेहमीच्या वडाच्या झाडाकडे केसकर मास्तर वळले. त्या वडाला एक सरळच्या सरळ फांदी जमिनीला बरोबर समांतर फुटली होती. जणू त्या वडाचा तो आडवा पसरलेला हात होता. त्या हातावर चढलं की वडाच्या अगदी खांद्यावर चढल्याचा आनंद मास्तरांना होत असे. मास्तर त्या फांदीवर चढले आणि धडधडत्या छातीने बघू लागले. रस्त्याने जिथे एकदम उंच फडा काढली होती तेथपर्यंत पालखी आली होती. एक एक वारकऱ्याची आकृती आणि त्याची भगवी पताका. त्यामुळे एखाद्या प्रचंड खोल पोकळीतून वर आल्यासारखी वाटत होती. हळूहळू वारकऱ्यांचे घोळके दिसू लागले. थोड्या वेळाने पालखीच्या रथाचा चांदीचा कळस सूर्याच्या किरणासारखा चमकला. आकाशात आणि झाडाझाडातून भगव्या पताकांचे लहान लहान थवे नाचताना दिसू लागले. धरणीच्या खोल आतून घुमत यावा तसा ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकारामचा मंद थरारता घोष कानावर आला. हा हा म्हणता वारी जवळ आली. मास्तरांनी झटकन उडी मारली. रस्त्यातली धूळ कपाळाला लावून ते वारीत मिसळले. पालखीजवळची गर्दी पाणी कापावं तशी त्यांनी तोडली. गुलाल बुक्क्याने भरलेल्या ज्ञानेश्वरांच्या चांदीच्या पादुकांवर त्यांनी भक्तिभावाने आपला माथा टेकला आणि त्यावर पुजाऱ्याचा गुलाल बुक्का फासून घेतला. त्यांची छाती अजूनही धडधडत होती. चांदीचे ते ज्ञानोबांचे नेहमीचे पाय पाहून त्यांचे डोळे किंचित पाणावले होते. खऱ्या ज्ञानदेवांची पावलं अगदी गोरी फेक आणि नाजूक असली पाहिजेत असं आपलं मास्तरांनी मनातल्या मनात मानलं होतं. आता पैठणचा कोसच्या कोस रणरणता माळ आणि नेवाशाचं भगभगतं ऊन ज्या पायांनी तुळवलं होतं, रोजच्या कोरांनासाठी जे पाय दुपारी वणवणले होते ते पाय असे नाजूक आणि कोवळे कसे असतील. पण मास्तर असं काही ऐकायला तयारच नसत. ते रस्त्याच्या कडेला आले. त्यांच्या मनात आलं, मगाशी आपल्या डोळ्यात पाणी आलं ते काशीताईंच्या आठवणीने आलं. नुसत्या ज्ञानोबांच्या पायाच्या कल्पनेने नाही. हो, उगीच लपवायचं कशाला. क्षणभर त्यांना अस्वस्थ झालं. पण क्षणभरच त्यांनी स्वतःला झटकन सावरलं आणि आपल्या दिंडीची ते वाट पाहू लागले. त्यांना फार वेळ वाटही पाहावी लागली नाही. नेहमीप्रमाणे 8वी दिंडी तात्या संतांची होती. मध्यभागी हातातल्या चिपळ्या आपल्या कानाशी धरून डोळे मिटलेले, गंधाची टिकली लावलेले, गोऱ्या पान आणि राजस हसऱ्या चेहऱ्याचे कबीरबुवा त्यांना दिसले. मास्तर लगबगीने सामोरे गेले आणि खाली वाकले. आपल्या रुंद हाताच्या घेरात मास्तरांना घेऊन बुवांनी त्यांना आलिंगन दिलं. येणार नव्हतात, पण आणलंच ना माऊलीने खेचून. घ्या आपली जागा, मंडळी केव्हाची वाट पाहतायत. मास्तर दिसल्यावर मरगळलेली दिंडी एकदम ताजी तवानी झाली. तात्या ओकांनी त्यांचे हात दाबले. अमृताने त्यांची खादीची टोपी काढून सारं कपाळ गुलालाने माखलं. दत्तू पेंटरने आपलं कपाळ त्यांच्या कपाळावर टकरीसारखं आपटलं. मास्तरांनी कोयनाबाईंच्या पोराचे गालगुच्चे घेतले आणि ते दिंडीच्या पहिल्या रांगेत पुढे आले. दिंडीतली 3ऱ्या नंबरची जागा मास्तरांची आणि शेवटची 80 वर्षाच्या सोपानबाबा रायकरांची. अगदी ठरलेली वहिवाट. आता मात्र मास्तरांना खरं बरं वाटलं. नाहीतरी किती गोष्टी या वारीत ठरून गेल्या होत्या. हे चराचर नव्हतं तेव्हापासून कैवल्याची ही पहिली अनादी वाट. आळंदीला जाऊन प्रथम घेतलेला ज्ञानदेवांचा पुसत पुढे जाणारी ही अनादी वाट. युगानुयुगे उभे असलेले हे डोंगर आणि टेकड्या, रस्त्याच्या कडेची ही झाडं,
बाजूला डुलणारी ही शेतं, पालखीच्या रूपाने वारीला मिळणारे निवृत्ती मुक्ताबाईंसारखे संत आणि शेवटी परब्रह्माचं तेज ज्यावरून आकाशात फाकलेलं असतं तो पंढरपूरच्या राण्याचा तो कळस. चालता चालता मास्तरांना काशीताई दिसल्या. म्हणजे माझ्या पुढेच होत्या त्या इतका वेळ, की आत्ताच पुढे झाल्या, की मीच त्यांना प्रथम पाहिलं. काही कळेना. काशीताईंच्या पाठीवर सैल शांबाड्याची गाठ उडत होती. डाळिंबी रंगाचं इंदुरी लुगडं कसं अंगासरसं होतं. पांढऱ्या पोलक्याखालची निमगोरी पाठ इथून सुद्धा दिसत होती. ताठ सरळ कासोट्याचे रेशीम कमळ काठ चमकत होते. ती दुसरी वेगळी होती. तिच्या पिठुळलेल्या चेहऱ्यावर तपकिरी वांग शिंतडलेले होते. मधूनच सू सू करून नाक ओढायची. पोलक्याचं शेवटचं बटन नेहमी तुटलेलं, त्यामुळे पोटाचा फुगीर त्रिकोण उघडा. तिचे पाय भेगाळलेले आणि चिराचिरांचे होते. ती सुद्धा आपल्याकडे मागे मागे बघत ह्याच वाटेने मान खाली घालून निघून गेली का? कुणास ठाऊक. ती गेली आणि गळ्यात ही माळ आली. मास्तर थबकले. त्यांच्या झांजा थांबल्या. दिंडी तर आहे, पण आपणच त्यात नाही असा विचित्र भास त्यांना झाला. इतक्यात कोंडीबाच्या पखवाजाच्या घुमून आलेल्या तरंगत्या थापेने ते दचकले. अमृता म्हणत होता, योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजणी. अमृताच्या नीवरचा सूर मास्तरांनी आपल्या भसाड्या आवाजाने खेचून लांबवला आणि कानावर हात ठेवला. टाळांचा आणि झांजांचा आवाज कानात घुमला. हळूहळू भेगाळलेला पाय अदृश्य झाला. सावळी घामेजलेली पाठीची पट्टी नाहीशी झाली. फक्त डांबरी रस्त्यावरचे जाड जाड काळे पांढरे पट्टे तेवढे राहिले. पाय कुठले, पट्टे कुठले, काही कळेना. इतका त्यांच्या मनाचा लय झाला. खंडोबाची जेजुरी आली. शाळेच्या आवारात वळकट्या पिशव्या गाठी येऊन पडल्या. आवारातली फरशी झटकून घोंगड्या सतरंज्या अंतरल्या गेल्या. थकल्या भागलेल्या बाया बापड्या आणि पोरं अगं आई ग करीत कणून निपचित पडली. कुठे कुठे ठणकत ठसकत विड्या पेटल्या. बायका पुरुष स्वयंपाकाला लागले आणि मग तंबाखू फिरता फिरता गप्पा टप्पा सुरू झाला. आहे घरी केव्हा जायचं ग? चायला या गावाला कालीच निघणार आहे म्हणे. गावं जाम सुधारत चालली बघा. वारीच्या रस्त्यावर ताडीचं दुकान हलकट भडवे. यंदा बाबानं डोळे वटारले नाही बुवा. पिकं छान धरली आहेत. कोहिनाबाईंची ताटवटी म्हणे चोरीला गेली. अरररर. तेवढ्यात तात्या ओक ओरडले, आमटी मास्तरांचीच आहे ना? तर दुसऱ्या कुणाची? 30 वर्षांची पंढरची सनद आहे आमची ती. मास्तर चुलीजवळूनच ओरडले आणि साऱ्या दिंडीत हसण्याचा खोकळा झाला. मास्तरांनी आपला खादीचा डगला जवळच्या खांबावर लटकवला आणि काहीतरी पुटपुटत समोरच्या पातेल्यातली डाळ ते उपसू लागले. शेजारच्या ओवरीत काशीताई चुलीवरच्या पातेल्यात तांदूळ वैरीत होत्या. वैरता त्या म्हणाल्या, मास्तर काही मदत हवी आहे का? हवी आहे. काशीताई जवळ आल्या आणि म्हणाल्या, काय करू? मास्तर डोळे मिचकावून म्हणाले, लुडबुड करू नका मास्तर. आणखीन दुसरी मदत म्हणजे मसाल्याचं गुळा तेलाचं प्रमाण सांगू नका. नाही बिघडली आमटी आज तर सांगा मला, नाहीतर एकदा बिघडलीच पाहिजे हो. वाट पहा काशीताई जन्मभर. एक वेळ बाल गंधर्व बेसूर झाला असेल, पण आमची आमटी छा. मास्तर हसले. हसता हसताच त्यांनी विचारलं, कसं काय काशीबाई, बरं चाललंय ना? जे चाललंय ते बरंच म्हणायचं मास्तर.
म्हणजे अजून काही ठीक नाही, हो ना? आता ठीक नाही असं तरी किती दिवस म्हणायचं, जोपर्यंत विठ्ठलाच्या मनातून आपलं वेगळं काही करायचं येत नाही तोपर्यंत आहे हेच बरं म्हणायचं झालं. तुमचं कसं काय? प्रकृती कशी आहे? तुम्हीच सांगा. ठणठणीत दिसते की नाही? मला तर थकल्यासारखे आणि फिक्कट दिसतंय मास्तर. गेल्या वारीपेक्षा. तिन्ही त्रिकाळ ते भिजवलेलं कच्चं न धान्य पोटात घालता. असला आंबोण खाऊन कशी चांगली राहील प्रकृती? सांगा बरं तुम्हीच. माझ्या शुद्ध सात्विक अन्नाला आंबोण म्हणता काशीताई? कशासाठी, कुणासाठी करून घेताय हे हाल मास्तर? सांगा तरी एकदा. मास्तर एकदम हसले. प्रत्येक गोष्ट हसणावारी काय हो नेता? छा 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 काशीताई, कुणासाठी नाही हो, कुणासाठी नाही आणि कशासाठी नाही. अहो एकटा जीव, कुणाचं घेणं नको देणं नको म्हणून हे यज्ञकर्म इतकी वर्ष करतोय. आता देहाला दुसरं काही मानवतच नाही, त्यातच आनंद वाटतोय. कसला आलाय आनंद मास्तर? दर वारीत मी चाखतेच आहे की ते. नुसतं वारीत खाऊन काय उपयोग? काशीताई, मी तुम्हाला म्हटलं होतं घरीसुद्धा सुरू करा म्हणून. केलं ना? घरीसुद्धा खाते हो, तुमचं नाव घेऊन दर बुधवारी. काय म्हणता काय काशीताई? बघा, तुम्हाला कशी चटक लागली ना त्या पक्वान्नाची. नाहीतर आमच्या छात्रालयातली मुलं एक जण तोंडाला लावायला तयार नाही. ती कशी तयार होतील मास्तर? चवीनं खाण्याचं त्यांचं हे वय. त्यातून घर सोडून आलेली ती मुलं. कसं चाललंय बोर्डिंग? छान चाललंय. यंदा किती मुलं आहेत? 15 एकच. पण आपलं मन त्या मुलात गुंतलंय. त्यांचं खाणं पिणं, कपडे लत्ते, अभ्यास जेवढं करता येईल ना तेवढं मनापासून करतोय. मास्तर, फार गुंतून पडू नका हो त्यांच्या मायेत. का हो? अहो मुलांची माया पुढे धावणारी. आपण उगाचच फरफटत जातो आशेने त्यांच्या मागे. कसं बोललात काशीताई. आता हेच पहा ना, वारीला निघताना थोडं कसकसत होतं, पण एक पोर काही पुढे झालं नाही सामान बांधून न्यायला. काशीताई, बोलू नका कुठे. छात्रालयात शिवा जमदाडे म्हणून एक पोर होतं. पोर गरिबाचं, महाराचं. थंडी सहन व्हायची नाही कधी, म्हणून खपून एक गोधडी शिवून दिली त्याला. परवा ते पोरगं पळालं. बरं, पळालं पण बरोबर माझी गोधडी पण घेऊन नाही गेलो हो. काशीताईंचे डोळे भरून आले. मास्तर, रक्ताच्या पोराची सुद्धा माया आटते. तिथे त्या बाहेरच्या उन्हाळ पोराचं काय मनावर घेता? सांगा ना मला. माझा मुलगा नवसा सायासानं झालेला हो, एकुलता एक. परवापर्यंत कोदे उपसले त्याचे. आईने कुणाला सांगू नये, पण मास्तर वर्षाकाठी हटकून आजारी पडायचा. डोळ्यात पाणी आणून म्हणायचा, आई तुला भंगीण केलं ग मी, कसे तुझे पांग फेडू. पण आता हात ढुंगणाला पोचले. मास्तर, वारीचे पैसेसुद्धा पाठवीत नाही आताचे. आडमार्गाने पत्रातून निलाजरा सुचवतो, परमार्थ बंद कर, तुझं दुःख परमार्थाने कितीसं कमी झालं. असेल हो काहीतरी अडचण. दिवस किती कठीण होत चाललेत नाही का काशीताई? तर त्याची कट घेऊन माझ्याशी भांडू नका मास्तर, सांगून ठेवते. पण आता जेवणाची वेळ झाली होती. एक जण पानावर येऊन बसला होता. मास्तर आमटी वाढू लागले. बघा मंडळी, बघा बासुंदी कशी झाली आहे. मास्तरांचा अभिमान खोटा नव्हता. कबीर बुवांनी पहिल्याच भुरक्याला हसून म्हटलं, वा मास्तर, रीत नाही म्हणून, नाहीतर पांडुरंगाला नैवेद्य म्हणून सुद्धा तुमची आमटीच ठेवली असती आम्ही. जेवणं आटोपली. बुवांचं प्रवचन झालं. मागून आरती झाली. सगळीजणं झोपी गेली.
मध्येच मास्तर एकदम दचकून जागे झाले. कोणाच्या तरी आवाजाने. त्यांनी त्या दिशेने पाहिलं. कोनाड्यात ठेवलेल्या दिव्याजवळ बसलेले सोपान बाबा अगदी हळूहळू कापऱ्या आवाजात खोकत खोकत पांडुरंग 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 असं म्हणत होते. अर्धवट उजेडातली कानटोपी घातलेली त्यांची आकृती गाठोड्याला मुंडकं फुटावं तशी दिसत होती. त्यांचं डोकं दुगदुगत होतं. हातातली माळ थरथरत होती. पण डोळ्यांच्या जागी फक्त अंधाराची भोकं आहे तसं वाटत होतं. भिंतीला टेकून ठेवलेल्या पताकांच्या काठ्यांवर या गाठोड्याची सावली एखाद्या झुलत राहणाऱ्या वेड्या वाकड्या अस्वलाप्रमाणे पडली होती. मास्तर थरारले, थोडेसे भ्यायलेही, आणि मग खांबाला टेकून बसले. काही केल्या त्यांना झोपच येईना. 2 खांबांमध्ये कडीला लटकवलेल्या दिव्याकडे ते पाहू लागले. दिव्याच्या प्रकाशाभोवती पावसाचा बारीक भुगा उडत होता. समोरच्या बायकांच्या बाजूला असलेल्या टांगत्या दिव्याभोवती असाच बारीक भुगा नाचत होता. मधल्या अंधारात पाऊस जणू गुप्त झाला होता. मास्तरांची नजर फिरत फिरत गेली आणि ते एकदम दचकले. समोरच्याच पण एका दूरच्या खांबाला टेकून काशीताईही बसल्या होत्या. कुणीकडे बघत होत्या, काय विचार करत होत्या देवाला माहीत. मास्तरांचे डोळे डबडबले. काशीताईंकडे बघत बघत ते बुवांचं प्रवचन आठवू लागले. आपण संतांचे निरोप आहे. फक्त चाकराप्रमाणे त्यांचा निरोप विठ्ठलाच्या चरणी ठेवून परतायचे. हो, खरा भागवत धर्मी म्हणजे पांडुरंगासमोर उधळलेल्या गुलालाचा आणि बुक्क्याचा एक एक कण कण एक एक कण. कसं व्हायचं माणसानं कणासारखं. देह कसा विसरायचा, आसक्ती कशी सोडायची, कर्म कसं टाळायचं, प्रारब्धाचा हिशोब कसा चुकता करायचा. पण काशीताई काय विचार करत असतील. मास्तर हळूच पुटपुटू लागले. सुखाचे ओतले दिसले श्रीमुख चांगले, होता दृष्टा दृष्टी ताप गेला उठा उठी, तुका म्हणे. मास्तरांनी त्या अभंगावरच गुलाल बुक्का उधळला. खाली घसरून स्वतःला अंथरुणात गुरफटून घेतलं आणि पोटाशी पाय घेऊन ते झोपी गेले. पहाटेलाच दोघांनी खंडोबाचं दर्शन घेतलं आणि दोघे डोंगर उतरू लागले. मध्येच एका दीपमाळेशी काशीताई थांबल्या आणि म्हणाल्या, मास्तर इथेच बसूया का. दीपमाळ न्हावून निघाली होती. तिचे खवल्या खवल्यांचे दगड स्वच्छ काळे दिसत होते. मधल्या चिरातून हिरवं गवत फुटलं होतं. एका चिरेतून फुटलेली पिंपळाची एक लाल कोवळी फांदी वाऱ्याने हेलकावत होती. खदखदून अंग घुसून घुसून हसत होती. आपली नेहमीची दीपमाळ बरं का काशीताई. पण काशीताई गप्पच होत्या. सबंध आकाश चिखलाच्या पाण्यासारखं दिसत होतं. सूर्य उगवला होता, पण त्याचे किरण ढगांनी झाकले होते. फक्त त्याचा गोल दिसत होता, उदास, फिक्क्या आणि केविलवाण्या तेजाचा. समोरच्या डोंगरालगतची झाडी मळकट हिरव्या चिरगुटासारखी वाटत होती. एखाद्या वेड्याने गोल गोल फिरून कणावं तसा दीपमाळेभोवती वारा घुमत होता. खालती लांबवर पसरलेली वारी वेगवेगळ्या रंगांचे ठिपके असलेल्या एखाद्या प्रचंड जनावराच्या धुडासारखी वळवळत होती, थरथरत होती. ही दीपमाळ त्यातल्या त्यात कमी तुटलेली आहे बरं का काशीताई. आयुष्यात अशा ओळखीच्या खुणा मी सगळीकडे ठेवल्या आहेत बघा. जिथून पालखीला निघतो तो माझा वड. सज्जन गडावर 5 वर्ष ज्या रामाच्या देवळ्यात काढली तिथल्या कोपऱ्यातली माझी काळी चौकोनी संगमरवरी फरशी, ही माझी दीपमाळ.
काशीताई फक्त समोरच्या धुरकटलेल्या क्षितिजाकडे पाहत होत्या. काशीताई, काही बोलत नाही तुम्ही? काशीताईंनी मास्तरांकडे रोखून पाहिलं आणि त्या म्हणाल्या, मास्तर, यावेळेला अगदी पक्क ठरवून आले. काय? घर सोडायचं. काशीताई, आणि जाणार कुठे? आणि एकदम मास्तरांच्या छातीत सारा जीव गोळा झाला. ते दुसरीकडे बघू लागले. काशीताईंनी मान खाली घातली. 1-2 क्षण त्या काहीच बोलल्या नाहीत. मग एकदम डोकं वर करून निर्वाणीच्या सुरात त्या म्हणाल्या, कुठेही जाईन, कुठेही जाईन, वाट फुटेल तिकडे. एक आवंढा गिळून त्या भरभर बोलू लागल्या, मी सांगते तुम्हाला मास्तर, त्याशिवाय त्या बाईचा नाच सुटणार नाही यांचा. परवा धरलं, डोकं आपटलं, ऐकेनात. चिडून म्हणाले, काय करशील रांडे? म्हटलं, वारीला जी जाईन ती या घरात परत पाऊल ठेवणार नाही. मास्तर, माझा असा अवतार पाहिला आणि ते ढसाढसा रडू लागले. मग पाय धरून म्हणाले, चुकलो मी, तू जाऊ नकोस सोडून मला. तू पुण्यशील आहेस. पांडुरंगाचा अंगारा आण माझ्यासाठी. सुटेन मी त्या सटवीच्या तावडीतून. खरोखर पश्चाताप झाला असेल. मास्तरांनी श्वास आवरून विचारलं, भोळे आहात मास्तर. माझा नवरा मला माहिती. ढोंगी आहेत हो 1 नंबरचे. साप सांगितलं. आता वेळ गेली. खरं सांगते मास्तर, मी एकदा वाईट व्हायचं ठरवलं ना की माझ्यासारखी दुसरी वाईट बाई नाही. किती वर्ष एकदा वाईट बाई व्हायचं ठरवलं आहे तुम्ही काशीताई? मास्तरांनी हसून विचारलं. नाही मास्तर, आता सहन होत नाही माझ्याच्यानं. पांडुरंगाच्या पायी डोकं ठेवून त्याची क्षमा मागणार आणि सुटणार या नरकातून. वाटलं होतं इतकी वर्ष खेटे घालते हे विठ्ठलाकडे, जळेल त्याचं पाप. पण नाही, अजून नाही मास्तर. खरंच माणसांची पापं जळून जातात काय हो? मास्तर दचकले. उसासा टाकून म्हणाले, आता मला तरी काय माहीत काशीताई. तुकोबा म्हणून गेले आहेत, घेता नाम विठ्ठलाचे, जळती डोंगर पापाचे. आपल्यासारख्यांनी त्यांच्यावर आपली श्रद्धा ठेवायची. काय? दोघंही डोंगर उतरली. सकाळी मार शिरसून वारी पुढे सरकली. तेव्हा कुठे पाऊस थांबला. आकाश स्वच्छ झालं. अगदी आतला तळ दिसावा इतकी त्याची निळाई ओली आणि तकतकीत दिसू लागली. उन्हामुळे पांढऱ्या ढगांना रुपेरी ओली झिलई चढली. दोन्ही बाजूंना पुरुषभर उंचीच्या उसावरचे फिक्के जांभळे तुरे थेट डोंगरापर्यंत डुलू लागले. मधूनच हळदीची पिंजर पसरत जावी तसे शेतातले तिळाचे तुकडे दिसत होते. वातावरण शांत प्रसन्न होतं. अमृता फुललेल्या चेहऱ्याने मास्तरांना म्हणाला, बोला मास्तर, काय घेऊ? कोणतं घेतोस? अवतारांच्या राशी घेतोस? अमृताच्या चिपळ्या खुळखुळल्या. कोंडीबाची मृदुंगावरची थाप कडाडली. झांजा शांत झणझणला. अमृताच्या गोड आवाजात असं म्हणतात पसरलेल्या उन्हाची कोवळी ओल आली. तो घोळून घोळून म्हणू लागला, अवतारांच्या राशी तो हा विटेवरी उभा. इतक्यात मागून दत्तू पेंटर घाईघाईने आला. अमृताला म्हणाला, सोपान बाबांनी त्यांचा अभंग घ्यायला सांगितला. मी म्हटलं, कुणाचा? तर म्हणतात, अमृताला सारं माहिती आहे. अमृता हसला. त्याने अवतारांच्या राशी थांबवलं. साथीदारांना इशारे दिले आणि चिपळ्या एकदा कपाळी लावून त्या डोक्यावरून खुळखळवीत त्याने सुरू केलं, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग. मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. मास्तरांचं अवघं मन काठोकाठ भरून आलं. अमृताच्या काटतर आवाजाने ते हुरहुरलं. त्यांनी मागे पुढे पाहिलं. पालखीची दोन्ही टोकं पार बुजली होती.
ऊन असूनही पावसाची मजेदार झिमझिम सुरू झाली होती. मास्तरांना पहिल्यापासूनची स्वतःची वारी आठवली. वारी जशी जुनी तशी नवीही. पाणी तेच, पण दर क्षणाला ताजं. विठ्ठलाच्या घरचा नाद सनातन, पण अमृताचा आवाज नवा. सुखदुःखाचे फेरे तेच, पण आम्ही माणसं नवी. मी, काशीताई, ती. इतक्यात दिंडीच्या मागे कसली तरी गडबड झाली. अभंगाची लय एकदम बिघडली. धावाधाव सुरू झाली. बायकांमधून अगो बाई गो असे चित्कार झाले. सोपान बाबा, सोपान बाबा असे आवाज झाले. एका झाडाखाली गर्दी जमली. वाट सोडा, वाट सोडा ह्याचा गलका झाला. गर्दी दुभंगली. अमृता आणि मास्तर जवळ गेले. सोपान बाबा बुवांच्या मांडीवर पडले होते. डोक्यावरची तांबडी चुंबळ सुटून गळ्याभोवती जमा झाली होती. डोळ्याजवळची लोंबती कातडी थरथरली की त्यांच्या चेहऱ्यावरच्या वेड्यावाकड्या चिरा थरथरत. त्याबरोबर कपाळावरचे गोपीचंदनाचे टिळेही. तांबड्या बोरासारख्या गढुळलेल्या डोळ्यांनी ते टकाटक पाहत होते. पण त्याही स्थितीत सोपान बाबांनी सुरकुतलेल्या थरथरत्या हातांनी आपली माळ घट्ट पकडून ठेवली होती. मास्तर थरारले. त्या माळेवर त्यांनी हात ठेवला. तेवढ्यात डॉक्टर आले आणि सगळ्यांची पांगापांग झाली. सगळीजणं बाजूला झाली. शेजारच्या शेताच्या बांधावर मास्तर बसले. समोरच्या डोंगराच्या 2 कापलेल्या कातळांकडे उदासपणे बघू लागले. मास्तर, काय होईल हो आता? देव सन्निध आहे, तो सगळं पाहतोय काशीबाई. जगले तर सर्वांचं भाग्य, पण गेले तरीही भाग्यच हो. देवाच्या वाटेवर विनासायाचे मरण येत आहे. खरं आहे काशीताई, पण नुसतं देवाच्या वाटेवरच जाताय तसं नाही. डोकं टेकायला बुवांची मांडी. एक हात माळेवर, दुसरा अमृताच्या हाती. भोवताली आपण वारकरी. काशीताई, तुकोबा म्हणतात तसा मरणाचा अनुपम सोहळा चाललाय हा. काही म्हणता काही दुःख नाही आयुष्यात बाबांना. नाही ना. बक्कळ बागा आहेत मुसंब्याच्या, शिवाय ऊस आहेच. एक मुलगा विलायतेला आहे म्हणे. मुलगीसुद्धा साखर कारखानदाराच्या घरात नांदते आहे. शिवाय पुण्या मुंबईला चाळी आहेत. सोपान बाबांची सगळी यात्राच आनंदाची आहे. प्रत्येकजण आपापलं भाग्य घेऊन येतो मास्तर. असं का बरं बोलावं माणसाने? मास्तरांच्या डोळ्यात पाणी आलं. तोंडावरचं पावसाचं झिमझिमतं पाणी पुसून ते म्हणाले, काशीताई, आम्ही लहान माणसं. दुसऱ्याचं सुखदुःख पाहिलं की आलीच तुलना मनात. म्हणूनच माऊलीची थोरवी. आपण अपार दुःख भोगलं, पण ते विसरून पाहिलं दुःख माऊलीने ते विश्वाचं. काशीताई, म्हणूनच माऊली बोलून गेली, विश्वाचे आर्त मनी प्रकाशले, अवघा देह ब्रह्म झाला. वा वा रे वा. इतक्यात ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम आणि पुंडलिक वरदे चा प्रचंड घोष झाला. हातवारे करीत, पंज उडवीत वारकरी त्या झाडाजवळून हलले. कुठून तरी अमृता धावत आला आणि मास्तरांचे खांदे गदगद हलवून म्हणाला, मास्तर, मास्तर, सोपान बाबा उठले. काय म्हणतोस अमृता? हो, डॉक्टर म्हणाले काही काळजीचं कारण नाही, साधी चक्कर आहे. ते म्हणत होते सोपान बाबांना, 1 दिवस विश्रांती घ्या आणि मग पुन्हा वारी सुरू करा. पण बाबा ऐकतायत होय? म्हणाले, ते काही नाही, मला काही झालेलं नाही, हलू द्या दिंडी. विखुरलेली दिंडी एकत्र झाली. अमृतानं चिपळ्या घेतल्या आणि छाती पुढे करून तो म्हणू लागला, अवतारांच्या राशी. दिंडी सरकू लागली. ऊन उजळलं. पावसाची झिमझिम अधिकच चकाकती झाली. आनंदाने हसतानाच दिंडी अशी पुढे गेली आणि पाहता पाहता सृष्टीचं रूप पुन्हा पालटलं.
आकाशातले काळे ढग झपाझप पसरत गेले. ऊन नाहीसं झालं. डोंगराच्या दिशेने पांढऱ्या धारांच्या फळ्याच्या फळ्या चहूबाजूंनी कोसळत आल्या. कडेवरच्या झाडीतून सडसडता घोष करीत करीत पावसाच्या कलत्या धारा वारकऱ्यांना झोडपू लागल्या. पालखी वेडीवाकडी होऊन तिभंगली, फुटली, होती की नव्हती अशी होऊन गेली. पण मास्तरांनी तिसऱ्या नंबरची आपली जागा सोडली नाही. साऱ्या ब्रह्मांडाची पोकळी पावसाने भरली होती. आपल्या गंभीर घोषाने नादमय झाली होती. पण विठ्ठलाचा जय जयकार मात्र वाहून गेला नव्हता. सोपानबाबा वाचले होते. त्यांनी मरणाला थोपवून धरलं होतं. त्यांनी केलेला पांडुरंगाचा क्षीण जप पावसाच्या पाण्याला भेदून गेला होता. मान खाली घालून मास्तर चालले होते. चापकाच्या जाड जूड वादीसारखे धारांचे सपकारे सहन करत होते. त्यांना कसली भीती होती. सोपानबाबाच्या माळेवर त्यांनी हात ठेवला होता. मनातल्या मनात ते म्हणत होते, काशीताई, घाबरू नका, मी तुमच्या मागे आहे. पाप जळून जातं, नक्कीच जळून जातं. गेलंच पाहिजे, बरं का, गेलंच पाहिजे. मी अजून भोगतोय, अजून. वाखरी आली. सगळ्या पालख्या एकत्र झाल्या. निवृत्तीबुवा तुकाराम आला. एकनाथ सोयराबाईला, नामदेव मुक्ताबाईला भेटला. चोखा बहिणाबाईला भेटला. युगायुगाच्या भेटी झाल्या. आता फक्त देवांचा देव पाहायचा होता. कबीरबुवांचं अखेरचं प्रवचन झालं. चला, निरोपाची वेळ झाली. या शेवटच्या रस्त्यावर पूर्णपणे निस्संग होऊन जायचं. आपले हात पसरून विटेवरचं ते सुंदर ध्यान आपल्यापैकी प्रत्येकाला हाकारत आहे. विठो पालवीत आहे. म्हणा, माझे माथा तुझा हात, शरीर संबंधाची मिठी. आता निर्धार करून जायचं. म्हणायचं, विठो, विठो तुझे माझे राज्य, नाही आणिकाचे काज. ज्यासाठी तुम्ही आम्ही हा सारा अट्टाहास केला, ते परम सुख आता लांब नाही. नुसतं हात लांबवायचा अवकाश, ते तुम्हाला कवळेल. बोला, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल. बुवांना पुढे काही बोलवेना. आरती झाली. ती फिरली. सगळ्यांचे हात तबकातल्या ज्योतीवरून ओवाळले गेले आणि मग दिंडी फुटली. कंठ दाटून आले. पुढल्या वर्षाचे वायदे आणि संकल्प बोलून झाले. गाठी भेटीची वचनं दिली गेली. अखेरीची उराउरी आलिंगनं झाली. चला काशीताई, चला, एक यात्रा संपली आपली, आणि दुसरी सुरू झाली. मास्तर, दमले बाई, आता सावकाश जाऊया. अगोदर एखाद्या झाडाखाली बसू, थोडं खाऊया. पंढरपुरात कशाला जेवायचं? तुम्ही म्हणाल तसं. दोघंही एका झाडाखाली बसली. काशीताईंनी आपल्या पिशवीतून 2 थाळ्या काढल्या. एक मास्तरांच्या पुढे केली, दुसरी आपल्या पुढे ओढली. मास्तरांनी आपलं कच्चं अन्न धान्य थाळीत घेतलं. त्यातला एक घास स्वतःच्या थाळीत घेऊन काशीताई म्हणाल्या, मास्तर, घ्या की आमचा थोडा बटाट्याचा चिवडा. काशीताई, बघा, चांगला झालाय. काजू मनुका घातले आहेत. मोहात पाडता होय काशीताई? पाणीसुद्धा सुटत नाही जिभेला मास्तर. सुटतं ना, इंद्रिय असते. सुख दिसलं की लालचावणारच. पण इतक्या वर्षांचा लगाम आहे. थट्टा राहू दे मास्तर, मी सांगते म्हणून. घ्या ना, फक्त एकदाच. मास्तर स्तब्ध झाले. हळूच म्हणाले, काशीताई, दर वारीत म्हणतोय, या वेळेला तुम्हाला नक्की सांगायचं. आता सांगूनच टाकतो. बघत राहिलेल्या काशीताईंची नजर चुकवून पटांगणातल्या गोल फिरत राहणाऱ्या पाळण्याकडे पाहत मास्तर म्हणाले, क्षमा करा काशीताई, पण आमचीसुद्धा वाट मळलेलीच आहे हो.
काशीताईंनी कपाळाला नुसता हात लावला. त्या हातानेच विचारलं, म्हणजे? काशीताई, एक जीव नादी लागला होता आमच्या. नाही झालं धैर्य. फसली बिचारी. तेव्हापासून ही माळ आणि हे कच्चं धान्य. रागावलात ना काशीताई? नाही मास्तर, पण वाईट वाटलं हो ऐकताना. तुमच्याशी खोटं कसं वागायचं काशीताई? आधीचं ते पाप आणि वर तुम्हाला फसवण्याचं पाप. मी खचून गेलो असतो. काशीताई गप्प झाल्या. त्यांनी मान खाली घातली. त्या हळूच म्हणाल्या, जाऊ दे मास्तर, आता घरी परतायचं नाही म्हणते मी. तेव्हा माझीसुद्धा वाट मळल्या वाचून थोडीच राहणार आहे. काशीताईंनी आपले गुडघे चोळले, टाचा चेपल्या आणि त्या म्हणाल्या, चला चला मास्तर, आता घाई करायची नाही, सावकाश जाऊया. दोघं सावकाश रेंगाळत चालू लागले. आतापर्यंत वाटेतली दुकानं होती. फुगेवाले, फेरीवाले, खेळणीवाले सगळे होते. पण खरी जत्रा इथे पंढरपूरच्या सीमेवर फुलली होती. पाळणे गडगडत होते, गुऱ्हाळं चिरकत होती. तंबूतल्या लाकडी घोड्यावर बसून माणसं गरगरत होती. पेढ्या बत्ताशांच्या दुकानांसमोर त्यांची झुंबड उडाली होती. मध्येच एका कडेला सिनेमावाला खेळ चालवित होता. खालच्या अर्धवर्तुळात 4-5 गोल काचा लावलेले डबे आणि वरती चित्रांच्या चौकटीचा एक मजला. त्यावर पांढऱ्या तांबड्या चिंध्यांचं एक माकड झांजांच्या खटकेबाज तालावर नाचत होतं. सगळ्यांना बोलवत होतं, बंबई देखो, बंबई देखो, इंग्लंड देखो, काशी देखो, गया देखो, बंबई देखो. काशीताई हसल्या. मास्तर, तुम्ही तो माकडाचा सिनेमा पाहिलाय का हो? कितीतरी वेळा. तुम्ही नाही पाहिला आजवर? नाही हो, पण आता लाज वाटते. लाज कसली काशीताई? चला. दोघं डब्यापाशी एकमेकांच्या शेजारी बसले. डब्यातून भराभर चित्र सरकत होते. पंडित नेहरू, ताजमहाल, लंडनचा पूल, नर्गिस, महात्माजींची अंत्ययात्रा, दिल्लीचं पार्लमेंट, काशीचा विश्वेश्वर आणि पुन्हा चंद्रभागेच्या तीरावरचं पंढरपूर. बघा काशीताई, 5 मिनिटात आणि 5 पैशात दोघांचा सारा जगप्रवास झाला. पंढरपूरची वेस आली. झाडीतून काहीतरी चमकलं. चंद्रभागा. दोघांनीही आपले हात जोडले. मास्तरांनी काशीताईंचा हात हातात घेतला. काशीताईंनी तो घट्ट पकडला. गर्दीच्या लोंढ्यातून, चेंगराचेंगरीतून, धक्काबुक्कीतून दोघं चालली होती. मास्तर काशीताईंकडे पाहत नव्हते. काशीताई मास्तरांकडे पाहत नव्हत्या. त्यांच्या डोळ्यातून फक्त पाणी वाहत होतं. मास्तर मधूनच म्हणत होते, काशीताई, जपून हं, जपून, हळू हळू. समोरचं चंद्रभागेचं वाळवंट वैष्णवांनी नुसतं फुलून गेलं होतं. अनेक रंगांचा आणि वस्त्रांचा वारकऱ्यांचा समुद्र वर खाली हेलकावत होता. विठ्ठल नामाचा अखंड गजर चालला होता. दिंड्या पताका झळकत होता. टाळ मृदुंगाचा नाद जिकडे तिकडे वाहत होता. देऊळ आता किती जवळ आलं. त्याचा कळस चमकत होता. त्यावरून ब्रह्मतेज फाकलं होतं. साऱ्या समंतात पसरलेलं होतं. मास्तर मध्येच एकदम थबकले. काशीताईंचा हात अगदी घट्ट दाबून त्यांनी देवळाकडे पाहत धडधडत्या छातीने विचारलं, मग काय करायचं काशीताई? काशीताईंनी खालच्या खाली दुसऱ्या हाताने डोळे पुसले आणि त्या कापऱ्या आवाजात म्हणाल्या, काही नाही, फक्त दर्शनच ना आता. हो, दर्शनच. दुसरं काय आहे मास्तर आता? येते मी. या. मास्तरांनी तो ओला हात सोडून दिला. दर्शनासाठी देवळासमोर लागलेल्या रांगांच्या दिशेने चालत जाणाऱ्या काशीताई त्यांना दिसल्या. पण ज्या क्षणी अखेर दिसल्या त्या क्षणी त्या दिसेनाशाही झाल्या. आता इकडे तिकडे
मागे पुढे मास्तर वाटेल तसे ढकलले जात होते. त्यांचा अवघा देहच आंधळा झाला होता.